नमस्कार, मी अनिल काळे. आपण पाहतात लास्ट न्यूज. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मात्र विचित्रच परिस्थिती आहे. महाविकास आघाडीची राजकीय चाल भाजप गोटातून खेळली जाते की काय असं आता वाटायला लागलं आहे. घटक पक्षातील जे नेते जे चाल खेळतात ती भाजपलाच अनुकूल पडत आहे. ताकद नसलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात 23 जागांची मागणी करणे, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादीला 10 जागांवर गप्प बसवणे, या सगळ्या गोष्टी काय सांगतात? इतकेच नव्हे तर ज्या सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस निवडून येण्याची शाश्वती आहे, त्या सांगली मतदारसंघात शिवसेना अग्रक्रमाने हक्क सांगते आणि चंद्रहार पाटील या पैलवानांच्या नावाने उमेदवारीही जाहीर करते. हे राजकीय गणित भल्या भल्या राजकीय निरीक्षकांना देखील कोड्यात टाकणारे आहे. सांगलीची जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना सोडणार नाही असे संजय राऊत म्हणाले होते. तर सांगलीचा विषय आता संपलाच आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत म्हणाले. असं असतानाच आता अचानक जयंत पाटील, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी तातडीने काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. आता अशी भेट घेणं गैर नाही आहे, पण मुद्दा सांगली आणि साताऱ्याचा. एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना सांगते की नाही, आम्ही ही जागा सोडणार नाही, आणि दुसरीकडे त्या जागेचाच सौदा होऊ शकतो. नेमकं काय? महाविकास आघाडीची पानं भाजप गोटातून टाकली जात आहेत की काय असा संशय येणं क्रमप्राप्तच आहे. भले जयंतराव पाटलांनी ज्या सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लोकसभेला विधानसभेला सातत्याने निवडून येतात, त्या सातारा मतदारसंघातून लोकसभेला काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी उभा राहावे असा आग्रह करावा आणि त्या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादीला सोडावी असे म्हटल्याचे सूत्रांकडून कळते. असे जर असेल, अहो सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट म्हणतोय आमच्याकडे आहे, आणि त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी म्हणतोय दुसऱ्या घटक पक्षाला ती जागा आमच्यासाठी सोडा. हे डोकं महाविकास आघाडीचं निश्चितच नाही. याचा सूत्रधार वेगळाच आहे. कोण भाजपच्या मांडीवर जाऊन आताच बसलं आहे हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार असलं तरी चाहूल मात्र लागू लागली आहे. आता संजय राऊत करणार काय? सांगलीच्या जाग्यावर थैथाट करणारे संजय राऊत आता कदाचित मूग घेऊन गप्प बसतील. परिस्थितीच तशी आहे. बोलणं सोपं असते हो, पण करायचं मात्र फार अवघड असते. त्यातही पेच नवीन म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा नेतृत्वाने आतापर्यंत सांगलीवर अनिर्बंध सत्ता चालवली आहे. काँग्रेसला या मतदारसंघात
वाढावं असं त्यांना वाटणं कधीच शक्य नाही. तसं पाहता दादा घराण्यातील प्रतीक पाटील एकदा लोकसभेला निवडून आलेही, केंद्रीय मंत्रीही झाले. पण प्रतीक पाटलांची गोष्ट वेगळी आणि त्याच प्रकाश बापूंचा दुसरा मुलगा विशाल पाटलांची गोष्ट वेगळी. विशाल पाटलांना आता विश्वजित कदमांची साथ आहे. जिल्ह्यात काँग्रेसचं तळागाळापर्यंत नेटवर्क आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकांना, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना आपल्याला अडचण तर होऊ नये ना, या दृष्टिकोनातून ही चाल खेळली गेली काय की शिवसेनेकडून सांगली लोकसभा मतदारसंघ काढून घेऊन त्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणायची खेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खेळली जात नाही ना, या गोष्टींचा आता उबाटाच्या संजय राऊत यांनी विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी ज्या वेळेला तातडीने पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेते तेव्हाच हे स्पष्ट होते की सांगलीची निवडणूक काँग्रेससाठी अगदी सरळ आणि सोपी आहे. राष्ट्रवादी पवार गटाला सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं वर्चस्व वाढावं असं कधीच वाटणार नाही. त्या दृष्टिकोनातूनच हा डाव रचण्यात आलेला आहे. काही असो, पण महाविकास आघाडीचं राजकारण केवळ सांगलीपुरतंच विचार करून उपयोगाचं नाही. संपूर्ण राज्याचा जरी विचार केला तर प्रत्येक ठिकाणी हेच आहे. उमेदवार निवडून आणायचं नाही आपला किंवा आपल्या मित्रपक्षाचा, याची शपथच घेतल्यासारखे महाविकास आघाडीचे नेते वागू लागले आहेत. भाजप 45 म्हणते ना, 45 कशाला, सगळ्याच्या सगळ्या 48 घ्या ना, फक्त बारामतीची जागा सोडून. हाच हेतू यामागे स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसचं तर अवस्था शिंग मोडलेल्या गाईसारखी झालेली आहे. मारताही येत नाही आणि काहीच करता येत नाही. नाना पटोले तोंड मिटून गप्प आहे. पण आता खरी कस संजय राऊतांची आहे. सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल करणारे संजय राऊत तसाच हल्लाबोल सांगली लोकसभा मतदारसंघ त्यांच्या हातातून काढून घेतला जात असताना करतात का? तशी रणनीती सुरू असताना त्यात आडवा पाय टाकतात का? उद्धव ठाकरे जे बड्या बड्या बाता बांधतात ते आपला स्वाभिमान सांगली संदर्भात दाखवतात का? की राष्ट्रवादीला ही जागा देऊन मोकळे होतात? हे येत्या काही दिवसातच दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हायरल करा. नमस्कार.